नमस्कार. कधी विचार केलाय का की कोणीतरी आपलं मन खरंच वाचू शकतं का? रस्त्यावरचे जादूगार असोत किंवा मोठमोठे मेंटलिस्ट्स, ते हे इतक्या सफाईने करतात तरी कसं? चला तर आज त्यांच्या याच जादूच्या पिटाऱ्यात डोकावून पाहूया. तर मग तोच मूळ प्रश्न पुन्हा समोर येतो की कोणी खरंच एखाद्याचं मन वाचू शकतं का? याचं उत्तर हो किंवा नाही इतकं साधं सोपं नाहीये. कारण खरी जादू ही कोणत्याही अलौकिक शक्तींमध्ये नसते, तर ती दडलेली असते काही हुशार आणि चालाक क्लुप्त्यांच्या एका गुप्त साधनपेटीमध्ये. चला तर मग या साधनपेटीतला पहिला खण उघडूया. मानसशास्त्रीय हत्यारं. मेंटलिस्टचं सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं स्वतःचं मानवी मन. एक प्रयोग इमॅजिन करा. याचं नाव आहे अदृश्य स्पर्श. समजा एका व्यक्तीचे डोळे बंद आहेत आणि तिला तिच्या हातावर दोनदा स्पर्श झाल्याचं स्पष्टपणे जाणवतं. पण गंमत म्हणजे स्पर्श करणारी व्यक्ती तर खोलीच्या दुसऱ्या टोकाला उभी आहे. हे कसं शक्य आहे? यामागचं रहस्य आहे ड्युअल रियालिटी, म्हणजेच दुहेरी वास्तव ह्या संकल्पनेत. यात होतं काय की दोन व्यक्ती एकाच घटनेचा अनुभव घेतात, पण त्यांना असं वाटतं की ते वेगवेगळ्या वेळी घडत आहे आणि यामुळे एक कमालीचा गोंधळ निर्माण होतो. तर हे घडतं कसं ते पाहूया. मेंटलिस्ट पहिल्या व्यक्तीला म्हणजे व्यक्ती अ ला गुपचूप स्पर्श करतो आणि त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तीचं म्हणजे व्यक्ती ब चं लक्ष दुसरीकडे वेधतो. मग काही सेकंदांनी तो व्यक्ती ब ला सगळ्यांसमोर स्पर्श करतो. आता व्यक्ती अ ला वाटतं की तिला आता स्पर्श झाला, तर व्यक्ती ब आणि बाकीच्यांना वाटतं की फक्त तिलाच स्पर्श झालाय. आणि बस, याच गोंधळातून ती अविश्वसनीय जादू निर्माण होते. आता पुढचं साधन बघूया, ते म्हणजे अवचेतन मनाचे संकेत वाचणं. विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती एखादी आठवण काढते, तेव्हा तिचे डोळे नकळतपणे कोणत्या दिशेला वळतात यावर लक्ष ठेवणं. यालाच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग किंवा NLP असंही म्हणतात. आता हे बघा, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. समजा एक उजव्या हाताची व्यक्ती आहे. जर ती व्यक्ती एखाद्या चित्र आठवायचा प्रयत्न करत असेल, तर तिचे डोळे वर जातात. काही आवाज आठवत असेल, तर डोळे जातात बाजूला. आणि एखादी भावना किंवा स्पर्श आठवत असेल, तर डोळे थेट खाली जातात. विचार करा, फक्त या डोळ्यांच्या हालचालींवरून एक मेंटलिस्ट समोरची व्यक्ती काय आठवत आहे याचा अचूक अंदाज लावू शकतो. बरं, आता पुढच्या भागाकडे वळूया. कारण हे सगळं काही फक्त मानसशास्त्रावर अवलंबून नसतं बरं का. कधीकधी या मेंटलिस्ट्सकडे एक खरं गुप्त शस्त्रागार सुद्धा असतं. कल्पना करा की कोणीतरी समोरच्या व्यक्तीचा गुप्त 4 अंकी पिन नंबर अगदी अचूक ओळखतो. असा नंबर जो त्याला माहीत असणं शक्यच नाही. यामागचं रहस्य आहे एका छोट्याशा साधनात, ज्याला स्वामी गिमिक म्हणतात. म्हणजे काय तर त्वचेच्या रंगाचा एक पातळ रबर बँड, ज्यामध्ये पेन्सिलची लहान शीज बसवलेली असते. हे इतक्या सफाईने बोटाला किंवा नखाखाली लपवता येतं की ते कोणाला दिसतच नाही. तर होतं काय की मेंटलिस्ट आधी काहीतरी भविष्य लिहिल्याचं नाटक करतो. मग तो समोरच्या व्यक्तीला तिचा पिन विचारतो आणि गप्पा मारता मारता अगदी सहजपणे आपल्या बोटाला लपवलेल्या त्या पेन्सिलच्या शीसने तो खरा पिन कागदावर लिहून टाकतो. गंमत म्हणजे पेन्सिल आधीच त्या व्यक्तीच्या हातात परत दिलेली असते, त्यामुळे संशय यायचा काही प्रश्नच उरत नाही. आणखी एक प्रसिद्ध प्रयोग म्हणजे बुक टेस्ट. एक पुस्तक निवडलं जातं, पत्त्यांचा कॅट कापून एक पान निवडलं जातं आणि मेंटलिस्ट त्या पानावरील पहिलं वाक्य अचूक सांगतो. सगळ्या निवडी पूर्णपणे रॅन्डम वाटतात, पण त्या तशा नसतात. तर इथे खरी गंमत आहे पत्त्यांच्या स्टॅक्ड कॅटमध्ये. म्हणजे पत्त्यांची रचनाच मुळात अशा खास पद्धतीने केलेली असते की तो कॅट कितीही वेळा कोणीही कापेना, तळाशी असलेल्या 2 पत्त्यांची बेरीज अगदी नेहमीच 14 किंवा 15च येते. आणि मेंटलिस्टने काय केलेलं असतं तर त्याने आधीच त्या 2 पानांवरची पहिली वाक्यपाठ करून ठेवलेली असतात. आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे, गुप्त साथीदार. हो, कधीकधी जादू करणारा रंगमंचावर एकटा नसतो. याचं एक उदाहरण बघूया. समजा एका स्वयंसेवकाने एक पत्ता मनात धरला आहे. मेंटलिस्ट त्याच्या दिव्य दृष्टी असलेल्या मित्राला फोन लावतो आणि तो मित्र फोनवर त्या स्वयंसेवकाने निवडलेला पत्ता अगदी अचूक ओळखतो. असं वाटतं जणू काही खरंच टेलिपथीने टेलिफोनवरून मन वाचलं जातंय. यामागचं रहस्य आहे एका साध्या पण अत्यंत हुशारीच्या कोडमध्ये. बघा, जेव्हा मेंटलिस्ट फोन लावतो
तेव्हा त्याचा जो मित्र असतो ना, तो मनातल्या मनात पत्त्यांचे आकडे मोजत असतो. एक्का, दुरी, तिरी असं. आणि ज्या क्षणी निवडलेला आकडा येतो त्या क्षणी मेंटलिस्ट म्हणतो, हॅलो, झालं, पत्त्याचं मूल्य कळलं. आता पुढची पायरी. मित्र पत्त्यांचे प्रकार मोजायला लागतो, किलवर, बदाम वगैरे. आणि योग्य प्रकार आल्यावर मेंटलिस्ट म्हणतो, त्यांना सांगा, किंवा असं काहीतरी. बस, कोड पूर्ण, पत्ता कळला. तर मग हे सगळं पाहिल्यावर असं वाटू शकतं की या तर केवळ युक्त्या आहेत. पण ते खरंच इतकं सोपं आहे का? चला, थोडक्यात सगळ्या आठवून बघूया. मेंटलिस्टच्या या साधनपेटीमध्ये काय काय असतं? एक तर आहेत मानसशास्त्रीय युक्त्या, जसं की ड्युअल रियालिटी आणि NLP. मग आहेत गुप्त उपकरणं, म्हणजे गिमिक्स आणि स्टॅक्ड डेक्स. आणि तिसरं म्हणजे गुप्त मदत, म्हणजेच साथीदार आणि त्यांची सांकेतिक भाषा. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे. खरी जादू ही कोणतीही अलौकिक शक्ती नाहीये. ती आहे त्या सादरकर्त्याचं मानसशास्त्राचं ज्ञान, दिशाभूल करण्याचं कौशल्य आणि सादरीकरण कलेचं एक अद्भुत मिश्रण. हे सगळे घटक इतक्या सफाईने एकत्र आणण्यासाठी जी मेहनत आणि कलात्मकता लागते ना, तेच खरं आश्चर्य आहे. तर मग आता ही सगळी रहस्य कळल्यावर हे सादरीकरण जास्त प्रभावी वाटतं की कमी? जास्त प्रभावी कारण त्यामागचं कौशल्य दिसतं, की कमी प्रभावी कारण त्यामागची जादू आता उलगडली आहे? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.